नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आपण आज बघणार आहोत उडदाची छिलकेवाल्या डाळीची आमटी. तर त्यासाठी आपण 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि 1 ते 2 चमचे चणा डाळ घेतली आहे. तर ते आपण 1 ते 2 तासाआधी भिजवून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण 1 टोमॅटो, 1 चमचा जिरं, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणीच्या पाकळ्या असं कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर जी आपण भिजवलेली डाळ घेतली आहे तर तीही टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी, हळद आणि हिंग टाकून घेणार आहोत. त्यानंतर बघू शकता मी त्याचं झाकण लावून घेतलं आहे. 4 ते 5 आपल्याला ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत. एक छोटा कांदा, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. आता आपण एक साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण चमच्याच्या साहाय्यानेच हे घोटून घेणार आहोत. बघत असाल मी कशी घोटून घेते. याला जास्ती घोटून नाही घ्यायचं आहे. आता आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम हिंग, मोहरी आणि जिरं ते छान तडतडलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि त्यानंतर कांदा. ते थोडं गुलाबी रंगावर आपल्याला परतायचं आहे. 1 मिनटं तरी आपण हे परतून घेणार आहोत. तर बघू शकताय की आपण परतून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपण जी उकडलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत. अतिशय पौष्टिक अशी डाळ आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि आपण झाकण लावून घेणार आहोत. एक उकळा आणून घेऊन त्यानंतर झाकण उघडून आपण बघू शकता आपली आमटी तयार आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा. बाय.